नमस्कार मंडळी, मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष। तर हिरव्या मुगाची उसळ आपण नेहमीच खातो, पण हिरव्या मुगाची रस्सा भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर आज मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे आणि या पद्धतीने एकदा जर रस्सा भाजी केली तर परत परत घरचे म्हणतील की याच पद्धतीने करा। तर चला सुरुवात करूया कृतीला। तर हिरवे मूग इथे मी घेतलेले आहेत, त्यांना छानपैकी मोड आले आहेत। कढईमध्ये एका तेल घ्यायचं चमचाभर, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे चिरलेला कांदा। तर कांदा लांब लांब चिरून घेतला आहे आणि त्याला बारीक गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडासा कांदा चटकला की त्याच्यात आपण टाकला आहे छोटा आल्याचा तुकडा चिरून 5-6 लसणाच्या कुड्या आणि त्यांना सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं। हे सगळं हलकं परतून झालं की त्याचमध्ये आपल्याला टाकायचं आहे चिरलेलं खोबऱ्याचे तुकडे। तर बारीक सगळं चिरून घ्यायचं आहे आणि परत ह्याला हलक्या हाताने परतून घ्यायचं। हे सगळं आपल्याला नंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे, त्या हिशोबाने परतून घ्या। तर व्यवस्थित परतून झालं सगळं की मी हे सगळं आहे ना ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तर हे बारीक वाटण करताना आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात सापडत नाही असं वाटलं तर 1 चमचा 2 चमचे पाणी टाकायचं, पण एकदम बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने प्युरी केलेली आहे। आता त्याच कढईमध्ये आपण 1-2 चमचे तेल टाकून घेऊया आणि त्याच्यात फोडणीची तयारी करू। तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मोहरी। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्येच आपल्याला टाकायचे आहेत जिरे आणि हे दोन्ही थोडंसं व्यवस्थित परतून घ्यायचं। जिरे मोहरीची फोडणी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एकदम बारीक चिरलेला कांदा मुठभर। तर आपण वाटणामध्ये पण कांदा टाकला होता आणि इथे सुद्धा कांदा टाकत आहोत। कांदा टाकून झाला आणि माझ्याकडून कढीपत्ता टाकायचा आधी राहून गेला म्हणून मी नंतर टाकते, तुम्ही आधीच टाकला तरीही चालेल। कांदा आणि कढीपत्ता दोन्ही छानपैकी परतून घेतलं। त्यानंतर आता जी पेस्ट आपण बनवली होती ती आपण टाकून घेऊया। तर इथे सगळी पेस्ट मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि परत त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे जे मिक्सरचं भांडं आहे ते नंतर आपण पाणी टाकून पुन्हा उकळी आल्यानंतर भाजीत ते पाणी वापरू शकतो। तर इथे आपण पेस्ट कांदा सगळं छानपैकी परतून घेत आहोत। छान पेस्ट परतून झाली। आता याच्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले, तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, नंतर कश्मीरी तिखा लाल। कश्मीरी तिखा लाल टाकून झाला की मी त्याच्यामध्ये आपला जो घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला असतो तो टाकणार आहे। तुमच्याकडे यापैकी काही नसेल तर तुम्ही गोडा मसाला सुद्धा वापरू शकता। मसाला टाकून झाला, आता व्यवस्थित पुन्हा फोडणी आपण परतून घेऊयात। तर मसाले व्यवस्थित परतले गेले पाहिजेत, त्यातला कच्चेपणा निघून गेला पाहिजे, या हिशोबाने छान फोडणी परतून घ्यायची आपल्याला। थोडासा वेळ द्या इथे आणि तेल सुटेपर्यंत फोडणी परतून घ्या। फोडणी चांगली परतून झाली, तुम्ही बघू शकता तेल सुटले। आता एक बारीक चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी फोडणीमध्येच टाकून घेणार आहे, म्हणजे कोथिंबीरीचा छान फ्लेवर ॲड होतो। आणि इथं मी अर्धा चमचा मीठ सुद्धा टाकलं आहे। तर हे सगळं मी परत एकदा चांगलं परतून घेणार आहे जोपर्यंत आपलं टोमॅटो स्मॅश होत नाही तोपर्यंत। आपल्याला वाटलं तर एक आपण मिनिटभर झाकण ठेवून घेऊ शकतो, म्हणजे छानपैकी टोमॅटोला ना पाणी सुटतं आणि तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी इझिली स्मॅश होऊ लागतो। तर इथं टोमॅटो बघा स्मॅश होतोय, आपली फोडणी तयार आहे। आता यावेळेस आपण टाकणार आहोत याच्यामध्ये हे हिरवे मूग। तर मुगांना मोड आणण्यासाठी मी एक दिवस 5 ते 6 तास त्यांना भिजत ठेवलं होतं आणि एक पूर्ण दिवस त्यांना मोड येऊ दिले होते, म्हणजे खूप जास्त पण मोड येत नाहीत आणि खूप कमी पण नाही, जेवढं गरज आहे तेवढे मोड येतात। छानपैकी मूग टाकून घेतलं, सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। थोडा वेळ देऊन परतवा, म्हणजे मुगांना छान मसाल्यांचं कोटिंग होतं। व्यवस्थित आपण इथं आता मूग जे आहेत ते परतून घेतले मसाल्यावर आणि त्याच्यावर झाकण ठेवूया। 1-1.5 मिनिट झाकण ठेवलं की हलकेसे मूग आपले शिजायला लागतात। थोडा फ्लेवर जास्त चांगला येतो अशा पद्धतीनं आपण झाकण ठेवलं की गोष्टींवर, किंवा तुम्ही डायरेक्टली पाणी पण टाकू शकता। इथं मी आता 1 ग्लासभर पाणी टाकून घेत आहे आणि पाणी टाकून झाल्यावर परत एकदा सगळं मिसळून घेणार आहे। ही भाजी मी खूप पातळ करत नाही आहे, हलकीशी घट्टच असते। तर ग्लासभर पाणी टाकून झालं आहे आणि त्यानंतर पुन्हा एक अर्धा ग्लास पाणी मी याच्यात टाकलं। तर एवढं पाणी पुरेसं होत होतं, वाटीभर मोठ्या वाटीभर मूग होते माझ्याकडे त्यासाठी। आणि नंतर झाकण ठेवून एक 10 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर आपली जी भाजी आहे ती शिजू द्यायची। तर बघू शकता तुम्ही मस्त चमचमीत अशी मुगाची भाजी तयार आहे। याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा अगदी भाकरीसोबत नक्की खाऊ शकता। ही रेसिपी कशी वाटली मला सांगायला विसरू नका। ट्राय करा की तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघाल। आणि बघा इथं मूग किती छान अगदी मऊ शिजलेत। आणि या सगळेजण जेवायला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। धन्यवाद।